झी 24 तास एक पाऊल पुढे। कोण होईल मराठी करोडपती मोठ्या दणक्यात स्मॉल स्क्रीनवर दाखल झालाय। अभिनेते सचिन खेडेकर यांना भेटण्याची इच्छा तसंच वेगवेगळी सामाजिक उद्दिष्ट घेऊन स्पर्धक ह्या शो मध्ये सहभागी होतात। अशीच एक स्पर्धक करोडपती मध्ये दाखल झाली आहे, पाहूया। या नावानं खालीलपैकी कोणत्या देवीला संबोधलं जातं आणि तुमचं पर्याय मराठमोळ्या अंदाजात मराठमोळ्या थाटात स्मॉल स्क्रीनवर कोण होईल मराठी करोडपती दाखल झालं। सचिन खेडेकरांचं खुमासदार सूत्रसंचालन ही मराठी करोडपतीची जमेची बाजू। हो हो ना। राजे बी सरस्वतीवर शिक्का मारा। हंसवाहिनी या नावानं सरस्वतीलाच संबोधलं जातं। आवडते नट भरत जाधव आहेत। हो हो आवडतं, खूप आवडतात अगदी। खूप मला त्याचे जे मूवीज आहेत ना खूप आवडतात आणि ते पण ते जे कॉमेडी करतात वगैरे खूपच आवडतात। एवढंच नाही तर स्पर्धकांची इच्छाही या रियालिटी शो मध्ये पूर्ण करण्यात येते। आम्ही ही इच्छा तुमची पूर्ण करू शकतो खरं। नक्की नक्की। राजे भरत जाधव यांना फोन लावण्यात यावा। ऐका नाही जादू। हॅलो भरत। भरत नमस्कार, सचिन खेडेकर बोलतोय कोण होईल मराठी करोडपती मधून। बोल सचिन, बोल बोल। माझ्या समोर वंदना बडगे बसलेल्या आहेत, जळगावहून आल्या आहेत। तू त्यांचा फेवरेट ऍक्टर आहेस, त्यांच्याशी बोल एकदा। हॅलो हॅलो हा नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार। कसं वाटतंय हॉट सीटवर बसून? आता हॉट सीट म्हटल्यावर एकदम टेन्शन आहे। नाही नाही नाही, सचिन चांगला मित्र आहे आपला, टेन्शन घेऊ नका। फक्त प्रश्नांची उत्तरं चांगली द्या बस, आणि काही नाही। हो हो, मला एकदा तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला बघायचंय समोरून। बरं बरं, या ना। माझा नाटकाचा प्रयोग जिथे असेल ना तिथे नक्की या, मलाही आवडेल तुम्हाला भेटायला, काहीच टेन्शन नाही। या नक्की या। थँक्यू आणि तुम्हाला ऑल द बेस्ट। थँक्यू 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 भरत, थँक्यू। आम्ही ऐकलं तुमची सुद्धा अशी इच्छा आहे की तुम्ही हुंडा विरोधी मोहीम चालवावी जिंकलेल्या रकमेतून। का वाटतं तुम्हाला असं? मी स्वतः एक गोष्ट तर स्पर्धकही विशिष्ट सामाजिक उद्दिष्ट ठेवून सहभागी होत आहेत। डेट वगैरे सगळं फिक्स झालेलं। मुलाकडचे म्हणतात की आम्हाला पैसे पाहिजेत, पैसे मिळाले तर आम्ही पुढे लग्नाची तारीख वगैरे काढू। ओ, त्यांना आम्ही पैसे देऊ नाही शकलो, त्याच्यामुळे त्यांनी लग्न पण कॅन्सल करून टाकलं। आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की हुंडाबळी म्हणून मोहीम राबवायचीच। माझं जरी नुकसान झालं असलं किंवा मला जरी वाईट वाटलं असलं तरी मी दुसऱ्यांसाठी ते नक्की करणार आहे। खरंय, हा समाजाला लागलेला शाप आहे आणि त्यासाठी तुम्ही मेहनत करा। तेव्हा आता येणाऱ्या एपिसोड्स मध्ये करोडपती मध्ये काय नवीन पाहायला मिळणार याचीच उत्सुकता आहे। उद्देशासाठी त्यांना एकदा जोरदार टाळ्या आपण दिल्या पाहिजे। त्यानंतर तुमचं पुन्हा एकदा लग्न ठरलं आणि आता तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळाला। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। तुम्ही असंच आनंदी राहा। झी 24 तास एक पाऊल पुढे।